नमस्कार मित्रांनो. आपला भारत देश स्वतःला मोठ्या अभिमानाने मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणजेच लोकशाहीची जननी म्हणतो. पण 18 जुलैच्या रात्री जंतर मंतरवर जे काही घडलं ते पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की गांधीजींच्या या देशात आता शांततेत चालणाऱ्या आंदोलनांना काय गोडसेच्या नीतीने चिरलं जाते का? एका 59 वर्षाच्या माणसाला ज्याने देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 20 दिवस अन्नाचा एक कणा घेतला नाही, त्याला रात्री 3 वाजल्यापासून टार्गेट करून पोलिसांनी गुन्हेगारासारखं का उचललं? चला या हुकुमशाहीचं खरं रूप आजच्या या व्हिडिओमध्ये उलगड करूयात. नमस्कार, मी आहे सचिन पोद्दार, तुम्ही पाहताय उलगड. मित्रांनो, ही लोकशाही नाही, ही सरळ सरळ दडपशाही आहे. 18 जुलैच्या त्या रात्री ठीक 3 वाजता दिल्ली पोलिसांना ड्युटीवर बोलावलं जातं. त्यांना सांगितलं जातं की संसदेची सुरक्षा करायची आहे. पण पोलीस ठाण्यात येऊन त्यांना खरा प्लॅन दिला जातो. सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून बाजूला करायचं. रात्री 3 वाजल्यापासून रचलेला हा प्लॅन सकाळी जंतर मंतरवर प्रत्यक्षात आणला जातो. अंगावर वर्दी नाही, हातात कोणतीही नोटीस नाही, कोर्टाचा कोणताही आदेश नाही. एखाद्या गुन्हेगाराला उचलावं तसं सोनम वांगचुक यांना ओढत खेचत गाडीत कोंडलं जातं. कारवाई करताना पोलिसांना इतकी भीती वाटत होती की लोकांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करू नये म्हणून चारही बाजूंनी बेडशीट लावल्या गेल्या. हा कसला नंगा नाच आहे? आंदोलन दडपण्यासाठी आता बेडशीटचे पडदे वापरावे लागतात. आणि पोलीस काय सांगतात? म्हणे आम्ही वांगचुक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. मित्रांनो, जर ही खरंच काळजी आहे तर मग त्यांच्या पत्नीला मोबाईल घेऊन त्यांना भेटू का दिलं जात नाही? वांगचुक यांना जगाशी संपर्क करू का दिला जात नाही? ही काळजी नाही, ही सरळ सरळ नजर कैद आहे. सरकार सोनम वांगचुक यांच्या एका व्हिडिओ मेसेजला इतकं का घाबरतंय? हे सगळं का केलं जातंय माहितीये? कारण नीट पेपर लीक प्रकरणात सरकारची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे सडली हे उघड झालं होतं. विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहून सरकार घाबरलं होतं. 20 जुलैला संसदेवर निघणाऱ्या मोर्चाला घाबरून सरकारने हे आंदोलन चिरण्याचा प्रयत्न केला. IT सेलने आणि मीडियाने या आंदोलनाचा कधी पोरखेळ केला तर कधी याला भारत विरोधी आणि हिंदू मुस्लिम रंग देण्याचा घाणेरडा प्रयत्न केला. पण लक्षात ठेवा, हा लढा हिंदू मुस्लिमचा नाही, हा लढा देशाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. सरकारला वाटलं असेल की सोनम वांगचुक यांना उचलून हे आंदोलन संपेल, पण तो त्यांचा सगळ्यात मोठा भ्रम आहे. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आता स्वतः उपोषण सुरू केले आणि 20 जुलैचा संसद मार्च ठरल्याप्रमाणेच धडकणार आहे. आज देशातली परिस्थिती 2011 सारखी झाली. तेव्हा अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं कौतुक करणारे नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान असताना पेपर लीकवर आणि सोनम वांगचुक यांच्यावर गप्प बसले आहेत. शांततेच्या मार्गाने आवाज उठवण्याची अवस्था जर या देशात अशी होत असेल तर विचार करा, उद्या तुमची आणि माझी पाळी असेल. लोकशाहीची ही गळचेपी तुम्हाला मान्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करून ही आग प्रत्येकापर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.